देव तुकाराम वासुदेव हरी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितम्बकराभ्यां धृतेन तस्मात् विधातृवसते धृतुनाभिकोशाः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्मरत्कौसुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिण्ड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहंसं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्जलस्वदिक्रान्तभागं सुरर्चितं दिव्यरत्नेरनघे विभङ्गाकृतिं ब्रह्ममाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशां दधाङ्गं गवां वृन्दकानन्दनं चारुहंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं अजं रक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नातिरहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् इति श्रीशङ्कराचार्य विरचितं पाण्डुरङ्गष्टकस्तोत्रं संपूर्णं पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वतीपते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्ध विमुक्तये। बोला पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी। नमां दुष्कृतनो मूढा प्रपन्देते नराधमा मायया प्रहृता ज्ञाना असुरं भावमाश्रितः चतुर्विधा भजते मां जना। सुकृतोर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ अध्याय 7 आहे। श्लोक 15 आणि 16 आहे आणि त्यावर माझे ज्ञानोबाराय भाष्य करताना बोलत आहेत। पाहे पा शरीराची आगावा जया लागे आले पांडवा तू कार्यार्थ आघवा सांडूया। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेचं प्रवृत्त निमित्त सर्वांना श्रुत आहे। दर 3 वर्षाने येणारा हा मलमास असेल, पुरुषोत्तम मास असेल, अधिक मास असेल, ग्रामीण भाषेमध्ये धोंडा महिना असेल आणि या निमित्तानं चाललेला हा मासिक नामोत्सव आणि अनामोत्सवाच्या 8व्या दिवसाचं प्रवचन पुष्प वाहण्याची संधी माझ्यासारख्याला प्राप्त झाली मी महत्भाग्य समजतो। गुरुनाम गुरुवर्य मधुकर पाटील महाराज कावणेकर यांच्या चरणाजवळ बसून जे काही 4 शब्द ऐकलेले आहेत तेच प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांच्यावरची वेदांताची भाषा बोलता नाही आली पण त्यांच्याच कृपाशीर्वादानं जे काय आहे ते बोलायचं आहे। कारण पक्षी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाच। इथं आम्ही काय बोलतो आम्ही बोलणार आहे असं काही होऊ शकत नाही महाराज। मी हे बोलायचं ठरवून येणार आहे हेही होऊ शकत नाही महाराज। कारण ह्याचा महिमा वेगळा आहे।
तिथं काय बोलायचं आणि काय बोलून घ्यायचं हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा भगवान परमात्मा सर्व काही करून घेत असतो. कारण म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या प्राण वाहले, सगळं सगळं जगाला चालविचा तो आहे. त्यामुळे आम्ही त्याचं एक अंश आहे. ममैव अंशु जीव लोके जीवभूत सनातना मनःष्ठानेंद्रियानि प्रकृतीस्थानी कर्षती. अंश रूपाने एक आम्ही आहोत आणि त्याची सेवा व्हावी. कारण या ओवीचं ज्ञानोबारायांना एक अर्थ अभिप्राय असा आहे. ज्ञानोबारायांना काय अभिप्राय आहे आम्ही सांगू शकत नाही महाराज. काल महाराजांची आमची चर्चा झाली. कारण प्रवचन कीर्तन झालं की महाराज असं बोलायला नको होतं, तसं बोलायला नको होतं, असं आम्ही चिंतन बाहेर चर्चा करतो. पण ज्ञानोबारायांना काय अर्थ अभिप्रेत आहे आम्ही सांगू शकत नाही. आणि प्रत्येकाला काय अर्थ त्या ओळीचा अर्थ आहे अभिप्रेत हे आम्ही सांगू कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं प्रत्येकाची बुद्धीची प्रगल्भता काय आहे त्या पद्धतीनं चिंतन मांडत असतात लोक. ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारा शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यासाठी हा देह मिळाला, हा ज्या गावाला आम्ही आलो, शरीर गावाला आलो, जो देह जो मिळाला त्या देहानं येऊन इथं काय करायचं, देहाचं परमप्रयोजन काय फल मिळवायचं आहे, इथं येण्याचं काय निमित्त आहे. कारण आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. आहार निद्रा भय मैथून या सगळ्या योनीमध्ये आम्ही समसमान, सगळे भोगप्रधान योनी आम्ही सगळ्या ह्या ज्या काही 4 प्रकारच्या ज्या क्रिया आहेत ह्या 4 प्रकारच्या क्रिया सर्व योनीमध्ये प्राप्त आहेत. मला आहार कोण घेत नाही, कुठल्या योनीमध्ये आहार नसतो सांगा. सगळ्या योनीमध्ये आहार खाणं हे आहे. प्रत्येक योनीमध्ये भय कुठल्या योनीला नाही. सहज कुत्र्या मांजराला जर हात वर केला तर ते भीती वाटते त्याला, जनावराला जर काठी उघडली तर ते भीते जनावर. म्हणजे भय प्रत्येक योनीमध्ये आहे. आहार निद्रा सगळ्या योनीला आहे. कुत्रं वाटवत्या म्हणजे भर रस्त्यावर झोपतं त्याला झोप आहे, निद्रा आहे. प्रत्येक योनीमध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. आणि आहार निद्रा भय मैथून संसारच जर म्हणाल, आम्ही संसाराच्या पाठीमागं विषयामध्ये सुख शोधण्याचं अविरत असं आयुष्यभरच्या आयुष्यभर आम्ही जे काही कार्य करत असतो ते जे काय मैथून नावाचा संसार जो आहे तो संसार कुणाच्याच नाही सांगा. कुठल्या योनीमध्ये संसार नाही. अरे बाबा डोकरीनीला त्या गटारामध्ये 7-7, 8-8 पिल्ली होत असतात. आम्हालाच मुलं होतात अशातला भाग नाही. आम्ही जर संसार करतोय असं काही नाही महाराज. कारण हा जो देह मिळालेला आहे याला स्थित्यंतर आहे महाराज. याला स्थित्यंतर आहे. बाल्यावस्था आहे, तारुण्यावस्था आहे, वृद्धापकाल आहे महाराज. किती जरी बाल्यावस्था चांगली वाटली, लहानपण देगा देवा तुकोबाराय जरी म्हणत असले, लहानपण आवडतं, पण लहानपणामध्ये किती जरी आमची इच्छा असली लहानपणामध्ये राहायची, पण किती काळ आम्ही राहणार आहे. लहानपणामध्ये कोणी उचलतं, कोणी घेतं, अंजारतं, गोंजारतं, भूक लागली तर रडतं की नाही सांगा. रडल्यानंतर त्याला पोटभर दिलं जातं, पुन्हा ते हसतं, पुन्हा सगळे हसतात. म्हणजे लहानपणामध्ये आनंद आहे. लहानपणामध्ये आनंदच आनंद आहे. म्हणून लहानपणामध्ये आम्ही आयुष्यभर राहू शकत नाही महाराज. लहानपणामध्ये आम्हाला जरी हवी असली तर स्थित्यंतर आहे. तारुण्यावस्था येणार आहे महाराज. पण तारुण्यावस्थेमध्ये आम्हाला जी काय व्यवहार करावे लागतात ते व्यवहार करत असताना तारुण्यावस्थेमध्ये मौज मजा आहे. म्हणून तारुण्यावस्थासुद्धा काही काळ टिकत नाही महाराज. ती त्याच्यानंतर सुद्धा स्थित्यंत आहे. वृद्धापकाळ येणार आहे महाराज. आणि वृद्धापकाळ आला, चांगली लोक सेवा करतात, चांगली लोक चांगल्या पद्धतीनं मला खायला घालतात, उठवतात, बसवतात. म्हणून जास्त काळ वृद्धापकाळसुद्धा राहत नाही. एक दिवस सगळे 4 लोक बाहेर गोळा करतात आणि घरातून बाहेर काढायचं कामसुद्धा करतात महाराज. म्हणजे ह्या देहाला स्थित्यंतर आहे. ह्या देहाला स्थित्यंतर आहे. हा देह आम्हाला कागदताल्ल्याने याप्रमाणे मिळालेला आहे. जन्माला येण्याची प्रामुख्यानं 3 कारणं आहेत महाराज. जन्माला येण्याची प्रामुख्यानं 3 कारणं आहेत. एक, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म वासनेच्या पोटी जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले तेची भोग आले. 2, आणि पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. 3, ह्या 3 प्रकारानंच आम्हाला जीवदशा प्राप्त झाली. आता वेदांताच्या भाषेत जर बोलायचं, कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पनेनं आणि अविद्येनं मला जीवदशा प्राप्त झाली महाराज. मायोपाधी शिव बोली आले. त्या मायेचं उपाधी असणारं जे शिव आहे त्याच्यात सुद्धा आम्ही अडकतो महाराज. म्हणून आम्हाला हे जे काय 3 प्रकारानं आम्हाला जे देह मिळाला, जीवदशा जी प्राप्त होते, मग मानवाचीच नाही जीवदशा जी आहे ती जीवदशा येण्याची कारणं 3 आहेत.
मानव देहाला येणे सुद्धा कारण 3 आहेत. आणि जो की वासना आहे, वासना ती काय अंतकालेश मामेव स्मरण मुग्धा कलेवरम. अंतकालामध्ये जी जी वासना होणार आहे ते वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो महाराज. मग आयुष्यभर मौज मजा केली, संसाराची सेवा केली, विषयामध्ये सुख शोधण्याची आम्ही प्रयत्न केला आणि आयुष्य व्यर्थ घालवलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. आमच्यावर मायेने वेष्टन केल्यामुळं आम्ही आयुष्य त्या संसाराची सेवा करत राहतो महाराज. बरं, संसाराची सेवा केल्यानंतर किती वर्षानंतर सुख प्राप्त होतं. सर्व सुखाची आशा करत जन्मच्या जन्म गेला महाराज. गेला की नाही सांगा. माझी तरी 50 वर्षे झाली. आम्हाला आयुष्यभर आम्ही आता ह्या वर्षी आम्हाला जरा समाधान मिळेल, एवढा पगार वाढल्यानंतर समाधान होईल, तेवढं झाल्यानंतर ते झाल्यानंतर समाधान होईल, ते झाल्यानंतर उद्या जायचं बरं का सरवड्याला प्रवचनाला. उद्या जायचं. 8 दिवस गेले महाराज, आम्हाला येता आलं नाही. काल काय ऑनलाईन मिटिंग लागली, परवा त्या तिट्ट्यावर जायला लागलं. असं त्या विषयामध्ये आम्ही गुरफटलो महाराज. कारण परमार्थ हा पुरुष प्रयत्नानं सफल करता येतो महाराज. पुरुष प्रयत्न करावे लागतात परमार्थ हा पुरुष प्रयत्नानं करावा लागतो. संसार हा प्रारब्धादी नाही महाराज. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, सोस करशी म्हणा भज, सोस करशी वाया भज म्हणा पंढरी राया. तिथं प्रारब्ध दशेनं आम्हाला मिळणार आहे महाराज. तिथे काय प्रयत्न करावे लागणार नाहीत. पण आम्ही ते सोडतो का? हे सोडतो का सांगा. आम्ही आयुष्याचे आयुष्य. अरे बाबा, ह्याच जन्मात नाही, अनंत जन्मापासून आम्ही हेच करत आलो महाराज. अनंत जन्मामध्ये आम्ही हेच केलं. अनंत जन्माचे संस्कार असल्यामुळं आम्हाला ह्या विषयातून बाजूला जाता येत नाही महाराज. आणि आम्हाला इकडं यावं असं वाटत नाही. ते कारण काय? अनंत जन्माचे संस्कार आहेत. कारण आम्ही प्रत्येक वेळी कुठल्याही ना कुठल्या गोष्टीचा अभिमान धरलेला आहे महाराज. प्रत्येक गोष्टीचा अभिमान धरला. साधी गोष्ट जर विचार केला तर एखादा जर सांगायला लागला मला 20 mgची बीपीची गोळी आहे असं जर म्हटला तर तो दुसरा म्हणतो तुमची 20 गोळीची कुठली राहा, माझी 150 mgची गोळी आहे. म्हणजे प्रत्येक कुठल्या गोष्टीचा अभिमान माणूस बाळगेल काय सांगता येत नाही महाराज. आणि आयुष्य आमचं अभिमानानंच गेलं. कारण अभिमानानं रेकोडा घ्यायची पुरे. अभिमान घालवण्यासाठी आम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे महाराज. वासना जर आम्हाला शेवटच्या कालामध्ये यायची, चांगल्या पद्धतीने यायची असेल, कारण अभिमान जर विचार केला, वेदांताच्या भाषेत जर चिंतन मांडायचं म्हटलं तर स्थूल देहाचा अभिमान हा एका जन्माचा आहे. स्थूल देहाचा अभिमान जो आहे तो एका जन्माचा आहे. सूक्ष्म देहाचा अभिमान जो आहे तो अनंत जन्माचा आहे. आणि अविद्येचा अभिमान हा अनंत काळाचा आहे महाराज. आणि अविद्या घेऊन आम्ही जन्माला आलो. अविद्येमुळे आम्हाला जीवदशा प्राप्त झाली महाराज. आणि अनंत जन्माचे जे काही संस्कार आहेत ते एवढे आमच्यावर लादलेले आहेत, एवढे त्याचं प्राबल्य आहे. त्यामुळं आम्हाला आयुष्य गेलं तरी आम्हाला त्या भगवंताची सेवा करावी, त्या संत महात्म्यांना शरणागती पत्करावी, देवाचं नाव घ्यावं असं वाटत नाही. म्हणून तरी भगवद्गीतेमध्ये सांगितलं सततम कीर्तयन्तो माम येतं तस्य दृढव्रतः. सातत्यानं भगवंताचं नामचिंतन करावं, मग आम्हाला अंतकालेची मामेव स्मरण मुद्दा कलेवर. जर तुम्ही सातत्यानं गायीन अहर्निशी मुखी नाम असं जर केलात तर मग आम्हाला शेवटच्या वेळी आम्हाला वासना जी उपलब्ध होईल. नाहीतर मग वावा आणि केके. बरेच जण कीर्तनकार प्रवचनकार आम्हाला दृष्टांत देतात. एक म्हातारा मरणासन्न अवस्थेमध्ये होता. त्याला बऱ्याच जणांनी मुलींनी सांगितलं की भगवंताचं नाव घ्यावं. शेवट ऐकलेलं होतं सरवड्याच्या गावामध्ये बरेच सप्ते असतात, त्या सप्त्याच्या माध्यमातून ऐकलं असेल. त्याला वाटलं की शेवटच्या मरणासन्न अवस्थेमध्ये त्याला भगवंताचं नाव यावं आणि त्याला ती सद्गती प्राप्त व्हावी यांच्या असा उदात्त हेतू ठेवून त्यांनी भगवंताचं नाव घ्यावं म्हणून त्यांना बोलता यावं म्हणून इंजेक्शन घेतली, बरंच काय केलं बरं का. पण जमलं नाही. शेवटच्या काळात त्याला प्रयत्न केला, बोलायला लागला, जरा बोलायला लागला. आणि बोलायला लागल्यानंतर ज्या ठिकाणी त्याला बसवलेलं होतं त्या ठिकाणी आता त्या RCC, त्या पूर्वीचा दृष्टांत आहे बरं का, आत्तासारखं RCC नाहीत, RCC जिथं जनावरही नाहीत आणि माणसंही नाहीत, खायचं प्यायचं तिथं सगळं करायचं अशी अवस्था आहे.
पूर्वीसारखं नाही, लग असायची, तिथं जनावरांचा गोठा असायचा, सगळं तिथं सगळे व्यवहार वेगळ्या पद्धतीनं होतं. तिथं कधीही विषबाधा झाली नाही, कधीही त्यांना प्रदूषण झालं नाही, आनंदानं जीवन जगत होती माणसं. जेवण त्या गाईच्या पाठीवरून हात फिरवला तर आनंद वाटायचा, सुख समाधान प्राप्त व्हायचं. पण आता तसं नाही. पण तो मनुष्य जो जरा बोलायला लागल्यानंतर तो पहिल्यांदा त्या मुलाला बघितलं, इकडं तिकडं बघितलं आणि वा वा आणि के म्हणायला लागला. मुलांना वाटायला लागलं वासुदेव आणि केशव म्हणायला लागलेत बाबा वाटतं. म्हणून पुन्हा डॉक्टरला बोलवून घेतलं आणि डॉक्टरांना पुन्हा इंजेक्शन करून पुन्हा त्याला बोलायची, त्याला ताकद यावी म्हणून पुन्हा सलाईन लावली, काय केलं आणि प्रयत्न करून त्याला पुन्हा बोलायला लावलं. आणि जेव्हा बोलायला लागला तेव्हा तो काय म्हणला, लेखाव म्हणे वासुदेव केशवने वासरू केसुनी खाल्ले, मी आयुष्य संसार हे उभा करताना मला काय त्रास झाला आहे ते माझं मला माहिती आहे म्हणे. म्हणून अंतकालामध्ये वासना जी चांगल्या पद्धतीने यायची असेल तर आम्हाला अशी सहजासहजी येणार नाही. पण हे अभिमान आहेत, ते अभिमान मी मगाशी बोलून गेलो शरद महाराज की स्थूल देहाचा अभिमान जो आहे तो एका जन्माचा आहे, सूक्ष्म देहाचा अभिमान जो आहे तो अनंत जन्माचा आहे, आणि अविद्या जी आहे ती अनंत जन्माची आहे. एका जन्माचा आहे, एका अवस्थेचा, एका जन्माचा आहे. पण अविद्या जी अनंत कालापासून आमच्या पाठीमागे लागली. म्हणजे अविद्याचं निराकरण करण्यासाठी आम्हाला हा मनुष्य देह आहे प्राप्त झालेला आहे. हा देह जो प्राप्त झाला तिथं भगवान ज्ञानोबारायांनी खेद व्यक्त केला. महाराज पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ गवा सांडूनिया अचा अभंग पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होण्या भक्ताची. इथं नमाम दुष्कृतनो मूढा प्रपंदन्ते नराधम जे आहेत, जे दुष्ट आहेत, ते भगवंताची सेवा करत नाहीत. पर्वताप्रमाणे पातक करणे ह्या उद्देशानं ही ओवी निवडण्याचं काम केलेलं आहे. फार मोठा काय चिंतन मांडण्याचा अपेक्षा करू नका, पण तरीसुद्धा महाराज करून घेणार आहेत बरं का. महाराज करून घेणार आहेत. म्हणून वासना जी आहे ती वासना आम्हाला चांगल्या पद्धतीची निर्माण व्हायची असेल, अंतकालामध्ये चांगल्या पद्धतीची स्थिती प्राप्त व्हायची असेल तर आयुष्य त्या भगवान परमात्म्याची सेवा करणं गरजेचं आहे. दुसरं जे कारण आहे जन्माला येण्याचं दुसरं कारण आहे ते काय आहे, जन्म घेणे लागे केले कर्म झाले तेचे भोग आले. वासनेपोटे जन्म घ्यावा लागतो, केले कर्म झाले तेचे भोग आले. दुसरं कारण आहे कर्म कसं असावं. कर्म हे अकाढ्य आहे महाराज, कर्म भोगाला समीप येतं महाराज. कोणतंही कर्म करा त्याची फल निष्पत्ती होतेच. पण कर्म करत असताना वेदांताच्या भाषेत कर्म हे निष्काम असावं. कर्म एवढंच बोलून जातो, पुढं बोलायला वेळ मिळणं गरजेचं आहे. कर्म हे निष्काम असावं, कर्म चांगल्या पद्धतीचं असावं. कारण आम्ही जे जे कर्म करतो, तुम्ही अंधारात करा, उजेडात करा, कुठं नुसतं मनुष्य आहे निर्मनुष्य अवस्थेमध्ये करा, पण ते कर्माची नोंद कुठंतरी ठेवली जाते महाराज. प्रत्येक कर्माची नोंद आहे आणि प्रत्येक कर्म भोगाला समीप येतं महाराज. नाहीतर मग धृतराष्ट्राला असा प्रश्न पडला की मी असं कोणतं कर्म केले म्हणे, मी एकतर जन्मांध आहे आणि माझ्या डोळ्यात देखत 100 मुलं एक करून मारायला लागलेले आहेत. 100 मुलांचा नाशाच्या अवस्थेकडे सगळे दिसायला लागलेले आहेत. संजय मला रोज एक बातमी अतिशय माझ्या मनाच्या विरोधी सांगतो आहे. मला आनंद होईल अशी, प्रसन्नता वाटेल असे एकही उदाहरण, एकही बातमी मला संजय सांगत नाही म्हणे. याचं कारण काय असेल म्हणून संजयाला विचारलं, हे काय म्हणे, कशामुळे झालेलं आहे. विदुर काकांना बोलवून घ्या म्हणे. रात्रीचा प्रहर होता. पहिल्या प्रहरामध्ये त्याला ती शंका उत्पन्न झाली. धृतराष्ट्रानं सांगितलं, सेवेकरांना सांगितलं की विदुर काकांना बोलवून घ्या म्हणे. ज्यावेळी विदुर काकाला बोलवून घेतलं तर दुसरा प्रहर चालू झाला. आणि दुसऱ्या प्रहरामध्ये आल्यानंतर दुसऱ्या प्रहरामध्ये विदुर काका आले आणि अतिशय चिंताग्रस्त असणारे धृतराष्ट्र, मी कोणता असं वाईट कर्म केलेलं आहे त्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली, मला कोणत्या कर्मानं ही दुर्दशा प्राप्त झाली. म्हणून कर्म खरोखर करत असताना कृष्णार्पण वस्तू या भावानंच करावं महाराज. म्हणून वाईट कर्म करायचं आणि पुन्हा कृष्णार्पण वस्तू म्हणायचं हे बरोबर नाही बरं का. नाही तर वाचार्थ घेऊन लक्षार्थ घ्या, नाही तर माणसं वाचार्थ घेतात. काय
रोज डॉक्टरनं सांगितलं रोज ह्यातली एक पुडी घ्या. हां 7 दिवस पुड्या खाल्या, बरं वाटलं. पुन्हा 7 दिवसांनी दाखवायला गेला, डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब आणि पुड्या देणार काय? डॉक्टरने विचारलं तुझी तब्येत बरी आहे ना, गोळी ह्या पुड्यानी बरं वाटलं ना तुला? पुड्यानी बरं वाटलं म्हणे, पण आता जर काय पुड्या देणार असाल तर जरा पातळ कागदात बांधा म्हणे. काय आता जर पुढे तुम्ही देणार असाल तर जरा पातळ कागदात बांधा. का तर तुम्ही दिलेल्या मागच्या ज्या 7 पुड्या होते ते पाण्यामध्ये विरघळायला खूप वेळ लागला म्हणे. पुड्या खायला सांगत नव्हत्या, कागदासहित पुड्या सांगायला नव्हत्या महाराज. काय त्याचा अभिप्राय काय होता? पुड्या ज्या होत्या ते विरघळायला खूप वेळ लागला, आता पातळ कागदात बांधा म्हणे. म्हणजे मला डॉक्टरने असं सांगायला नव्हतं महाराज. त्याच्यापेक्षा दुसरा एक दृष्टांत सांगू का? एक मनुष्य होता, एक तरुण होता आणि त्याच्या पोटात दुखायला लागलं महाराज. मी धृतराष्ट्राचं सांगायला लागलो, हे लक्षात असू दे, नाहीतर महाराज कुठे नरथोड्याला गेला असं व्हायला नाही. नाहीतर वक्ता तो वक्ता नाही स्वते येईल महाराज. तुमची परीक्षा घेतोय म्हणून असं नव्हतं, तुम्हाला माहिती असू दे म्हणून सांगितलं. पोटात दुखायला लागलं, सरवड्यात दाखवलं, चिट्ट्यावर दाखवलं, बिजरीत दाखवलं, मुरगुडला दाखवलं, काही कमी त्याला तयार नाही. म्हणून त्यानं कोल्हापूरला धाव घेतली. आईनी मुक्कामची गाडी इथं वर बाजारपेठेतच मिळाली. कोल्हापूरला डायरेक्ट गेला आणि पोटविकारतज्ञ डॉक्टर नाही का घेतलं, नंबर लावला. नंबर 27-28 नंबर असल्यामुळं डॉक्टर 11ला आले. त्यानंतर मग वेळ झाला आणि 1:30-2 वाजले त्याचा नंबर यायला महाराज. मग शरीर धर्माप्रमाणे त्याला क्षुधा पिपासा असते शरीर धर्माप्रमाणे, त्यामुळे त्याला भूक लागली महाराज. आणि भूक लागल्यानंतर तो कापड दुकानामध्ये गेला महाराज. भूक लागल्यावर कापड दुकानात कशाला जाईल? हॉटेलामध्ये गेला. हो, भूक लागल्यानंतर तो हॉटेलात गेला आणि हॉटेलात गेल्यानंतर जेवणाची ऑर्डर दिली. त्या डॉक्टरनं सांगितलं, ती औषध सगळी घेतली. भूक लागल्यामुळे तो हॉटेलात आला. हॉटेलात आल्यानंतर जेवणासाठी दिलं. त्या वेटरला सांगितलं मला एक शाकाहारी चाट आण म्हणे. अधिक महिना चालू म्हणून शाकाहारीचंच बोलूया. मनुष्यानं मांसाहार करूच नाही, मांसाहार करूच नाही. किमान इथं ऐकायला आलेली करत असतील तर ते करूच नाही बरं का. इथून पुढं उद्यापासून नाही, आत्ताच्या क्षणापासून करूच नाही मांसाहार. नाहीतर मग काय खावे प्यावे लावे असावे साजरे, हे अशा पद्धतीनं काय करायचं? इथं बसलं की पांडवासारखं राहायचं आणि बाहेर गेलं की कौरवासारखं वागायचं, हे बरोबर नाही बरं का. हां त्यानं ऑर्डर दिली. जेवायला मस्तपैकी ताट घेतलं, जेवायला सुरुवात केली. जेवला तो यथेच्छ जेवला. जेवल्या हात ताटामध्ये धुतला आणि त्या डस्टबिनमध्ये त्या बॉक्समध्ये 2 चमचे होते, त्या चमचे घेतले आणि पिशवीत टाकले महाराज. मालक काउंटरवर बसलेला आहे. त्या मालकाचं लक्ष गेलं की ह्या मुलग्यानं जेवलाय, हात धुतल्यात, 2 चमचे उचलल्यात, पिशवीत टाकले. अरे तो ताडकन उठला आणि म्हणले मूर्ख आहेस का रे म्हणे, CCTVच्या अखत्यारीत आहेस. मी समोर बसलोय म्हणे आणि ज्यांच्यावर आमचा धंदा अवलंबित आहे तेच तो काम करायला आला. काही धंदे चमच्यावर अवलंबून असतात. मला मी हॉटेलातल्या धंद्याचं बोलायला लागलो बरं का. आणि ते चमचे 2 होते. तू मूर्ख आहेस का म्हणे, आमचा धंदा ह्यावर आहे म्हणे, तुला कळते की नाही, अक्कल आहे की नाही? अक्षय एवढं बडबडणं तार तर चोरी डोळ्यासमोर केल्यानंतर कोण बसणार आहे महाराज. खूप बोलला तो मालक. तो तरुण शांत होता. तरुण उठला ताडकन आणि पिशवीत हात घातला आणि त्या पिशवीतनं एक बाटली काढली आणि बाटली डोळ्यासमोर धरली आणि ते म्हणला हे वाच म्हणे. मी काय उगाच केलं नाही, मी मूर्ख नाही म्हणे. डॉक्टरने सांगितलं जेवणानंतर लगेच 2 चमचे घ्या म्हणून सांगितलं, म्हणून मी घेतलं म्हणलं. काय सांगितलं? पण वाचार्थ घेऊन आला, लक्षार्थ घ्या. डॉक्टरने काय सांगितलं? चमचे 2 ते औषध घ्या म्हणून सांगितलं, चमचे चुरूड घेऊन सांगा नाही. तर धृतराष्ट्र रात्रीच्या 2ऱ्या प्रहराला विदुर काकाला बोलावणं झाल्यानंतर विदुर काका आले. विदुर काकांना विचारलं काय म्हणे राजे महाराज का बोलवलं एवढ्या रात्री, का एवढं काय अडचण आली की म्हणजे रात्री मला बोलावायची पाळी आली. विदुर काकांना विचारलं
रोज एक बातमी संजय मला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोय म्हणे. रोज एक माझा योद्धा असणारा मुलगा गतप्राण होतो आहे. एक 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 करत संपायला लागलेले आहे. याचं कारण काय आहे? मी अंध आहे. माझी अवस्था अशी काय व्हायला लागली असेल विदुरा, मला काही समजत नाही म्हणे. याचं कारण काय असेल? त्यावेळी विदुर काकांनी अतिशय शांत अवस्थेमध्ये विदुर काकांनी सांगितलं, महाराज तुमची परवानगी असेल तर बोलू का म्हणे. तुम्ही मागच्या 14व्या जन्मामध्ये एक राजकुमार होता म्हणे. मी कर्म सांगायला आलो बरं. 14व्या जन्मामध्ये मागच्या तुम्ही एक राजकुमार होता आणि राजकुमार असल्यामुळं तुमच्या अंगामध्ये सत्तेची, पैशाची, सगळ्याची अशी खुमखुमी होती महाराज. तुम्ही रोज शिकाराला जायचे आणि असाच एक दिवस वैशाखाचा महिना होता, तप्त असं ऊन होतं आणि त्या उन्हाच्या रकामध्ये तुम्ही घोड्याला टाच मारली आणि भाता भरला आणि जंगलाच्या दिशेने शिकारीसाठी गेला म्हणे. शिकार करण्याचा खूप प्रयत्न केला, तुम्हाला शिकार मिळाली नाही. तुम्ही क्रोधायमान झाला आणि क्रोधायमान झाल्याने एका ठिकाणी उतरला आणि तिथली गारगोटी घेतली. गारगोटीला गारगोटी घासली आणि एक अग्नी उत्पन्न केला आणि अग्नी उत्पन्न झाल्यामुळं त्या जंगलाला तुम्ही आग लावली महाराज. वैशाखाचा महिना, तप्त असं ऊन होतं आणि ह्या उन्हामुळं अग्नी क्रोधायमान झाला, अग्नी भडकला आणि एक 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 करता असं पूर्ण जंगल पेटायला लागलं. आणि अशी ही आग एका नागिनीनं एका ठिकाणी 100 पिलांना जन्म दिला होता आणि ती नागिन त्या 100 पिलाबरोबर अतिशय गुण्यागोविंदानं खेळत आनंदानं चाललेला तिचा विहार वारोळा समोर चाललेला होता. ही अग्नी जो आहे, भडकलेला अग्नी आहे, तो त्या दिशेनं गेला, वारोळाजवळ गेला आणि ती मुलांना आणि त्या पिलांना वाचवण्यासाठी त्या नागिनीनं खूप प्रयत्न केला. पण अग्नीचा भडका एवढा होता की अग्नी, पाणी, माणसं, म्हातारी माणसं म्हणतात अग्नीच्या आणि पाण्याच्या नादाला कधी लागू नये महाराज. तसं त्या अग्नीनं खूप क्रोधायमान रूप धारण केलं होतं, अतिशय विद्र रूप धारण केलेलं होतं. त्यामुळे पिलांना खूप वाचवण्याचा प्रयत्न केला पण पिलं काय सांभाळता आले नाही. ह्या झळीमुळे याची डोळे गेले महाराज त्या नागिनीचे. आणि आपला जीव वाचवण्यासाठी कितीही जरी जीवाची असलीत माणसं तरी कोण कोणाचं नसतं महाराज. म्हणून धरणदारा पुत्रजन सर्व बंधू सैरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. काल चिंतन चांगदेव उपासनेमध्ये असं झालं की नामरूपाधिकाचा लीन करायचं नाही. चांगदेव हा लीन व्हायचा, देहेंद्रियांना लीन करायचा, पण लीन करायचं नाही म्हणे, जिथल्या तिथं बाद करायचं, असं चिंतन काल आलं. काल गोड चिंतन झालं. कोणच नव्हते, आम्ही तिघेच चौघ होतो. म्हणून जी काय देहेंद्रिय आहेत, देह तादात्म्य आहे किंवा नामरूपाधिक आहे, त्याचं लीन करायचं आहे. लीन करायचं नाही मला, बाद करायचं आहे. कारण चांगदेव हा लीन करत होता आणि त्याच्यापेक्षा आम्ही त्याला सत्यत्व देतो. आम्ही देहोस्मी त्या नामरूपाला, कारण जगामध्ये 5 अंश आहेत महाराज. जगामध्ये 5 अंश आहेत. एक सच्चित आनंद, अस्थि भाती प्रिय आणि नामरूप, हे 5 अंश आहेत. त्यापैकी हे 3 त्याचे आहेत आणि 2 मायेचे आहेत. म्हणून हे जे आहे त्याचा बाद करणं गरजेचं आहे, असं चिंतन आलं. असू द्या, कोण कोणाचं नसतं महाराज. म्हणून बाद निश्चयाने मिथ्या हे जाणून, ह्यासाठी बोललो बरं का, मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. कोण कोणाचं नसतं. त्या पद्धतीने त्या नागिनीनं वारुळामध्ये प्रवेश केला, तिनं आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ झाला, अग्नी शांत झाला, नागिनीनं बाहेर आले. नागिनं आली, बघितलं, सर्व पिलं प्रयत्न केला, बघण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यानं दिसायला तयार नाही. पण त्याने स्पर्श ज्ञानानं सगळीकडे बघितलं, तिला एकही पिलं जिवंत आहे असं लक्षात आलं नाही. सर्व पिलांची रांगोळी झालेली होती. तिने उंच असा फडा काढला महाराज, आणि फणा काढला आणि त्या जगताच्या मालकाला एक विनंती केली. फणा 3 वेळा पृथ्वीवर आपटला आणि सांगितलं, ज्या कोणी नराधमाने या जंगलाला आग लावली असेल त्या नराधमाचे डोळे जावेत
आणि जशी माझी 100 पिलं माझ्या डोळ्यात देखत गेलीत तशीही त्याची 100 पिलं त्याच्या डोळ्यात देखत गतप्राण व्हावीत. हा जो काय शाप होता तो कुठल्या 14व्या जन्मातला होता. मग आम्ही कोणतं कर्म करतो हे ज्याचं त्यानं बघायचं. आपुले आपण करा सोडवं. पण कर्म हे आकारडे आहे महाराज. कर्म करत असताना चुकीचं कर्म करू नये महाराज. आणि आम्हाला हा जन्म जो प्राप्त झाला तो जन्म कशासाठी प्राप्त झाला? निष्कामतेनं त्या भगवंताची सेवा कर्म निष्काम कर्म करावे करता यावं यासाठी आम्हाला देह मिळालेला आहे. पण कर्म जे आहे ते जर चांगलं असेल तर तुम्ही चांगलं कर्म केलात, निष्काम कर्म सकाम कर्म केलात तर पुण्यप्राप्ती होईल. पुण्यप्राप्ती झाल्यानंतर तुम्हाला स्वर्गादी इंद्रादी पदं मिळतील. पण त्यावर ज्ञानोबारायांनी शेरा मारला. विचार जो संपला की पुन्हा परत यावं लागेल पृथ्वी तलावर. पण पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. यावं लागतं महाराज. पण हे काय गरज नाही. सकाम पुण्य करू नका, निष्काम करा. कारण सकामतेनं काय होईल पुन्हा बंद गळ्यात पडतो जादा, अधिक बंदामध्ये अडकतो महाराज. कारण ह्या जो काय जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं काय पुनरपी जननम पुनरपी मरणम हे संसारे खलु दुस्तरे. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित. त्याच्याहीपेक्षा किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोरा ओळसा थोरा माया जाळ. पण कर्म करत असताना निष्काम कर्म असावं. निष्कामतेनं काय होईल? क्रिया क्रियमान होत नाही महाराज. निष्कामतेनं काय होतं? आपली क्रिया क्रियमान होत नाही. आणि क्रियमान न झाल्यामुळं संचितामध्ये साठा पडत नाही. आणि संचितामध्ये साठा न पडल्यामुळं आम्हाला जो काय जन्माला यायचं आणि मरायचं मग आमच्याकडं अनुकूल प्रतिकूल भाव राहत नाही, रागद्वेष तर राहत नाही. आणि रागद्वेष अनुकूल प्रतिकूल भाव नसल्यामुळं आमच्याकडनं पापपुण्य होत नाही. आणि पापपुण्य होत नसल्यामुळं आम्हाला जन्मालाही यावं लागत नाही आणि मरावं लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. आम्हाला जन्माला यावं लागत नाही, मरावं लागत नाही. पण ह्या 3 प्रकारानं आम्हाला जीवदशा प्राप्त होती. ह्या जीवदशाला आम्हाला संपवायचीच असेल तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर धारे चिरापडे. या देहावर चिरा पडायचा असेल तर काय करावं लागेल? ज्यासाठी आम्हाला हा जो देह देवानं दान दिलेला आहे, देवे दिला देह भजना दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. आम्हाला जीवदशा कशासाठी? ह्या गावाला ज्ञानोबारायांनी ते सांगितलं पाहेपा शरीराच्या ह्या गावाला हा जो प्रवास आहे दीर्घकालाचा प्रवास आहे महाराज. या गावातून दुसऱ्या गावात, या जन्मातून दुसऱ्या जन्मात, त्या जन्मातून तिसऱ्या जन्मात, अशा अनंत जन्मात आम्ही एका योनीमध्ये कोटी वेळा गटांगळ्या खात ही आम्ही मनुष्य देहाला प्राप्त झालो महाराज. म्हणून जीवदशा ही जी आहे ही जीवदशा संपवायची आहे. या गावाला आम्हाला आलोय ना, आम्हाला ही जी गाव आहे ही गाव शरीररूपी गावाला आम्ही आलोत ना, ह्या शरीररूपी गावाला आलोत ते जे आम्हाला कर्म सांगितलं. कोणतं कर्म कर? तुझ्याकडं काय जे कर्म आहे विहित कर्म जे आहे ते करणं गरजेचं आहे. नित्य नैमित्तिक कर्म काम्य आणि प्रायश्चित कर्म सांगितले आम्हाला. विहित कर्म आहेत आम्हाला सांगितले, पण आम्हाला नित्यकर्म जमत नाही. आम्ही भौतिक साधनामध्ये एवढे काय गुरफटलो महाराज, एवढे काय गुरफटलो. आम्हाला मरायला एखाद्याला सांगितलं कीर्तन प्रवचनाचं महाराज कुठलं येतात कीर्तनाला, आम्हाला मरायला वेळ नाही म्हणतात. म्हणून जरी तुम्ही किती जरी प्रयत्न केला, किती आटापिटा केला भौतिक साधनामध्ये, तुम्ही किती जरी अडकला, किती जरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला तर कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी जावं लागणार आहे, कळणार आहे. पण मग काही न चले मग गळा पडेल फासा. त्यावेळी काय चालत नाही त्यावेळी आम्हाला कळतं ऐशी दशा येईल पुढे मन होईल वेडे वाकुडे चिंतून ठेवी रोकडे. आत्मज्ञान करून घेणं गरजेचं आहे महाराज. स्वस्वरूपाची ओळख करून घेणं या जीवनाची अत्यंतिक मूलभूत गरज आहे महाराज. कारण विचारसागरामध्ये एक अतिशय सुंदर हेडिंग आहेच आपलं. परमप्रयोजन काय आहे तर अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सगळ्यांच्या पाठीमागे एक दुःख लागलेलं आहे महाराज. हजारो प्रकारची दुःख आहेत. कुणाला कसलं दुःख असेल, कुणाला कसलं दुःख असेल, पण प्रत्येकाला सगळ्यांच्या पाठीमागे एक दुःख लागलेलं आहे. ते कोणतं असेल तर ते जन्ममरणाचं दुःख आहे. कारण बरेच अभंग वाङ्मयामध्ये
ग्रंथामध्ये बरेच अभंग संत महात्म्यांनी याच माध्यमातून लिहून ठेवले की बाबा रे, हा जो भवसागर आहे, तरुण जायचं असेल तर काय सांगितलं, तर त्यासाठी एक सुंदर इतर साधनांचा अवहेलना न करता आम्हाला एक साधन सोपं सुलभ असं गोमटं साधन करून ठेवलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. कर्म, उपासना आणि ज्ञान याचं चिंतन करत असताना आपण आता 7व्या अभंगाला आहे, म्हणजे कर्मामध्ये आहे. आमच्याकडनं कर्म चांगलं व्हावं महाराज, निष्काम कर्म व्हावं. आणि जे आम्हाला सांगितलं, ज्या पद्धतीनं आम्हाला येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. पण आम्ही या संसारामध्ये एखाद्या कार्यक्रमाला आम्हाला पाहुण्यांनी आमंत्रण दिलं महाराज, ज्यासाठी मी इथं आलो ते न करता आम्ही दुसरंच काय करायला लागलो, तर तो अपराध आहे महाराज. आम्हाला पाहुण्यांनी एखादे आमंत्रण दिलं, कार्यक्रमाला या, अगत्य या, सहकुटुंब सहपरिवार या म्हणून सांगितलं, पण तिथं गेलो आणि आम्ही गावभर जर पाहुणे हुडकीत जर फिरायला लागलो, त्या कार्यक्रमाला न जाता, त्या व्यक्तीला न भेटता, तर गावभर फिरायला लागलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तिथे जाऊन भेटलो, तर त्याला काय अर्थ आहे का? तसं आम्हाला जो देह दिला, देवी दिला देह भजना गोमटा, भजनासाठी आम्हाला दिलेला आहे. कारण इतर योनीमध्ये आम्ही मौज मजाच केली, भोगप्रधान योनी आहेत. इथं आल्यानंतर सार काय असार काय, धर्म काय अधर्म काय, नीती काय नीती काय, चांगलं काय वाईट काय, याचा सारासार विचार करण्याचं सामर्थ्य या जन्मामध्येच आहे मला. इतर योनीमध्ये याचा, कारण बुद्धी नावाचा विशेष अधिष्ठान आम्हाला दिलेला आहे. बुद्धीचे वैभव कुठेही नाही, फक्त आणि फक्त मानवाला दिलेला आहे. पण आम्हाला इथं, आम्ही इथं कशासाठी आलो, पण आम्ही इथं आलो कशासाठी विसरून गेलो. आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं, मी कोण आहे याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी ती ओळख करून घेणं गरजेचं आहे महाराज. पण आम्ही ते न करता आम्ही काहीतरी वेगळंच करायला लागलो. आपण ह्या जन्माला आल्यानंतर सगळ्याचा बाध करावा आणि देहातीत व्हावं, 3 देहातीत व्हावं. रात्री एक दुसरं चिंतन असं आलं महाराज, स्वगत सजाती आणि विजातीय भेद सांगितले महाराजांनी. स्वगत सजाती विजातीय भेद आम्हाला व्यवहारातली उदाहरण देऊन सांगितली. पण महाराजांनी रात्री एक वेगळ्या पद्धतीचं चिंतन असं मांडलं, महाराज ह्या भेदरहित व्हावं. आपण आपल्याकडे लावून घ्यायचं झालं तर अहम ब्रह्मास्मी हा स्वगत भेद आहे. वाचेला येतो ना अहम ब्रह्मास्मी, हो वाच्यातीत असणारा आहे. पण आम्ही वाचेत आणला, अहम ब्रह्मास्मी म्हणायला लागलो. वाचेत आला ना, हा स्वगत भेद आहे म्हणे. काय सांगितलं? अहम ब्रह्मास्मी सांगितलं, अहम ब्रह्मास्मी म्हणायला आला. अहम ब्रह्मास्मी महावाक्य आहे, पण अहम ब्रह्मास्मी म्हणायला वाचेत आला म्हणजे तो वाच्यातीत असणारा, त्याला वाचेत आणला, मी ब्रह्म आहे असं म्हणायला लागायला लागलं, म्हणजे तो स्वगत भेद आहे. आणि सजातीय भेद आहे. सजातीय भेद सांगितला. जीवदशा, ब्रह्म आणि जीव, ईश्वर आणि जीव एक आहे. पण तरीसुद्धा आम्ही जीवदशा त्या अविद्येमुळं किंवा उपाधीमुळं आम्ही ते जीव म्हणायला लागलो. हा सजातीय भेद आहे. आणि विजातीय भेद कोणता असेल तर तो देह म्हणायला लागला, देहोस्मी म्हणायला लागला. देहोस्मी, मी देह आहे, मी देह आहे. हा देह आहे तो व्यावहारिक सत्तेतला आहे आणि तो आत्मा जो आहे तो पारमार्थिक सत्य. अतिशय सुंदर. अतिशय महाराज काय कुठलं काय करून आलं ते कुणाला, पण वेगळ्या पद्धतीचं चिंतन झालं. हे प्रवचनात कीर्तनात मिळत नाही महाराज, हे पाठातच मिळतं बरं का. पण आम्हाला आता पाठच नको झालेत. किती जणांना फोन कर, दुपारपासून फोन केला, कोण आलं नाही बरं का. म्हणून आम्ही देहातीत व्हावं, हा देहाचा बाध करावा. कारण हा देह जो आहे तो नासका आहे, जाणार आहे. शरीर जाणार याची काळोबा खाणार. तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाच्या. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. ही शरीर जाणार आहे, नासकं कुचका आहे. कारण बहुता दिसा फेरा आला या नगरा. अनंत जन्मानंतर आम्हाला नामदेवराय जर बोलत असतील, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. हा जन्म आम्हाला जो प्राप्त झाला, अनेक जन्मानंतर आम्हाला प्राप्त झाला.
याची साक्ष आहे. पण हा देह जो मिळालेला आहे क्षणभंगुर आहे, अल्पायुष्य मानव देह, शतवर्ष गतीने ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजना. 50 वर्षाचं 60 वर्षाचं 70 वर्षाचं आयुष्य जरी धरलं, शतवर्षाची गणना आहे महाराज. पण आता शतवर्षाची काय गणना असं म्हणणं शक्य नाही, कारण मरणाचा दर वाढलेला आहे. मरणाचा दर वाढलेला आहे. याचं कारण काय, तर आमची जीवनशैली बदललेली आहे. आमची खाऊ नये ते खायला लागलो आम्ही, पिऊ नये ते प्यायला लागलो. हां, वेदानुमोदित जे काय आहे ते आम्ही करायला तयार नाही. वेदानं जे सांगितलेलं आहे, शास्त्रानं जे आम्हाला सांगितलं, जे खा ते खात नाही आम्ही. जे शास्त्रानं आम्हाला निषिद्ध सांगितलं ते आम्ही नेमकं करायला लागलेलो आहोत. त्यामुळे आमची जीवनशैली बदलली. त्यामुळे आमचं वयमान काय, जरी शास्त्रानं आम्हाला शतवर्षाची गणना सांगितली तर आम्ही काय 100 वर्ष जगत नाही. पण 70 वर्षाचा आपण जरी सुवर्णमध्ये काढला, 80 वर्षाचा जरी सुवर्णमध्ये काढला तरी 40 वर्ष रात्री झोपेत जाणार आहेत. 40 वर्षाची रात्र असणार आहे आणि 40 वर्ष दिवस असणार आहेत. त्या 40 वर्षामध्ये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून सातत्यानं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करणं, यासाठी आम्हाला देह दिलेला आहे. पाहे शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, ज्यासाठी आम्हाला हा देह दिला. देवानं दिले इंद्रिय, कशासाठी दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. पायांचं सुख द्यायचं आहे, हातांचं सुख द्यायचं आहे, कायेनं वाचेनं मनानं सर्वानं त्या भगवंताला अनन्य भावानं शरणागती पत्करायची आहे महाराज. मनानं काय करायचं आहे, त्या भगवंताला अनन्य भावानं शरणागती, मन त्या भगवंताला अर्पण करायचं आहे. पण मन हे एखाद्या माशीसारखं आहे महाराज. माशी जिलेबीव बसल, बासुंदीव बसल, सगळ्या पदार्थावर बसेल, झाडावर बसेल, फुलावर बसेल, पानावर बसेल, सगळ्या पुरुषावर बसेल, स्त्रीवर बसेल, सगळ्यावर बसती माती. पण अग्नीवर बसत नाही महाराज. तिला तिचं मरण अचूक माहिती आहे. तसं मन जे आहे ते सगळीकडे असं धाव घेतं, पण त्या विठोबाच्या चरणाकडे जात नाही. याचं कारण काय, त्याला तिथं मन हे तिथं गतप्राण होणार आहे. मन हे उन्मन होणार आहे तिथं. बरोबर आहे ना, मन हे उन्मन होणार आहे. त्यामुळं मन जे आहे त्या, मग एकदा मन तिथं त्या भगवंताच्या चरणाला लागलं ना, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेनं सोडी ऐसे. एकदा मन लाचावलं ना, त्या भगवंताच्या चरणाला एकदा लागलं ना, मग त्याचं जरी कितीतरी काढण्याचा प्रयत्न केला, मग तुका पंढरीशी गेला नाही आला. आम्ही पंढरला जरी गेलो तिथे एकदा मन उन्मन झालं त्या भगवंताच्या, आम्ही इकडे येऊ पण मन येईल याची काही गॅरंटी नाही महाराज. पण आमचं वेगळं आहे बरं का, आमच्या वाऱ्या वेगळ्या आहेत महाराज. आम्ही जातानाही बोजा, येतानाही बोजा. जाताना जसं काय तिथं युद्धावर निघाला तसा चकल्या, भडंग, 1000 काय पदार्थ आमच्याकडे बोजा असतो. आणि येताना दिवा, पळपोट, घोंगडी, 1000 बोजेचा पण म्हणजे आमची एरझारची काय नाही. आम्ही एखादा पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला आला तर आल्या डोक्यावली टोपी गुडघ्यावर ठेवतोय आणि म्हणते जीव मेटा कुठेला आला. म्हणते कुठनं आलाय, पंढरपुरातनं आलाय. आणि काय म्हणते जीव मेटा कुठला. मग तुम्ही महिन्याला जावा, 15 दिवसाला जावा, आणि वर्षाला जावा, आणि 2-4 वर्षांना जाऊन 10 वर्षांना जावा, पण मागील परिहार पुढे नाहीशील. झाली या दर्शन एक वेळा. मन हे त्या भगवंताच्या चरणी लीन व्हावं, त्याला समर्पित भावानं त्याला समर्पित एकदा केला ना, मग ते मन राहत नाही, ते उन्मन होतं. मन राहत नाही. ते एकदा आलं आणि त्या गुडघ्यावर टोपी ठेवते आणि म्हणते जीव मेटा कुठेला आला. आणि नातू एखादा आला आणि मांडीव बसला तर म्हणते आत्ता शेण गेला. काय म्हणते आत्ता शेण गेला बघा. म्हणते काय कंटाळा आला 2 ते 8 दिवस. आता पंढरपूरला गेल्यानंतर असा परिहार असावा. आम्ही किती वर्ष वाऱ्या केल्या तर आम्हाला असा परिहार मिळेल सांगा. मागील परिहार पुढे नाही शील. झाली या दर्शन एक वेळा दर्शन व्हावं. आणि ते एकदा दर्शन घेण्यासाठी आम्हाला पाहे शरीराच्या गावात ज्यासाठी इथे आम्ही आलो,
या देहाला आम्हाला देह कशासाठी दिला. पण इथं ज्ञानोबरायांनी खेद व्यक्त केला. पाहे पा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा. ज्यासाठी इथं आलेत, इथं ज्यासाठी आलेत, 1-2 मिनिट 5 मिनिटं आहेत झाले ना, ज्यासाठी इथं आम्ही आलोत. पण तो कार्यार्थ आगवा सांडून या. ज्यासाठी इथं कार्य कशासाठी आलो, ही जीवन मरणाची जी यात्रा आहे, आगा जन्मने आणि मरणे हा जो खरा संसार आहे, तो संसार संपुष्टात आणण्यासाठी आम्हाला मानव देह प्राप्त झाला. आणि या मानव देहामध्येच फक्त हा संसार संपुष्टात आणता येतो. तैसे येण्याची शरीरे अरे अथैत दप्पे षटकोसी कर्तुम मध्योगमास्विता सर्व कर्म फलत्यागम तथा कुरु येतात. म्हणून जे जे कर्म तुम्ही करणार आहात ते कर्म समर्पित भावानं केलात तर क्रियमान होणार नाही. आणि क्रियमान जर नाही झालं तर संचितामध्ये जाणार नाही. आणि संचितामध्ये न गेल्यामुळं प्रारब्धामध्ये पुन्हा ते येणार नाही. आणि प्रारब्ध जर तयार झालं तर ते भोगायला यावं लागेल. आणि भोगायला यावं लागणार नाही, पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. म्हणून आम्हाला तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. म्हणून पाहे पा शरीराची आगावा जया लागे आले पांडवा. तो कार्यार्थ आगवा सांडून या देहाला आल्यानंतर आम्हाला एकच करायचं आहे महाराज. ही नामरूपाधिक जी उपाधी आहे ती उपाधीचा बाध करणं गरजेचं आहे महाराज. आम्हाला 3 देहातीत होणं गरजेचं आहे. स्थूल सूक्ष्म कारण देहातीत होणं गरजेचं आहे. कारण या 3 देहाचा बाध होणं गरजेचं आहे महाराज. पुन्हा पुन्हा जन्माला आम्हाला लाजच वाटायला तयार नाही महाराज. आम्ही किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा मरायचं. ह्या जन्ममरणाची यातना काही कमी आहे का महाराज. जन्माला यायचं काय चांगलं आहे का. आणि मरणाचं तरी 1000 विंचू काय 1,00,000 विंचू चावल्यानंतर ज्या काही वेदना होतात त्या मरणासमयीच्या वेदना आहेत महाराज. मग मरण चांगलं आहे का. पण जन्म तरी चांगला आहे का. जन्माचं आल्यानंतर सुखसोहळे करतील लोक, आनंद करतील बाहेर. पण त्याच्या यातना काय आहेत. त्याचं डोकं दुखायला लागलं तर त्याला पोटातलं औषध घालतात महाराज. पोटात दुखायला लागलं असेल म्हणून रडायला लागला असेल म्हणतात. जन्माचं यायचं चांगलं नाही आणि मरणाचंही चांगलं नाही. म्हणून जन्म मरणातीत होणं गरजेचं आहे महाराज. आता तुका म्हणे आता नाही, तुका म्हणे आम्ही खेळीमेळी असं काहीतरी प्रमाण आहे. हां, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळीमेळी. खेळीमेळीचं दिवस आनंदानं जीवन जर करायचं असेल तर मुक्तीचा आनंद घ्यावा महाराज. याच देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा या दशेवर त्या भगवान परमात्म्यानं आम्हाला न्यावं. हा देह जो मिळालेला आहे तो आम्हाला महत्पुण्यानं मिळालेला आहे. दुर्लभ गोष्टीमधला जी काय मनुष्य देह आहे तो दुर्लभ आहे. मनुष्यत्व मिळेल. रात्री महाराज म्हणले मनुष्यत्व मिळेल, महात्मा भेटेल, पण मुमुक्षत्व मिळणार नाही, होणार नाही म्हणे. महात्म्याला ओळखायची तुमची मुमुक्षता आल्याशिवाय महात्मा तुम्हाला कळणार नाही महाराज. महात्मा भेटेल तुम्हाला, पण महात्मा ओळखायचाच असेल तर मुमुक्षता असल्याशिवाय महात्मा ओळखणार नाही महाराज. यासाठी आम्हाला दुर्लभ असणारा मनुष्य देह, नरदेह दुर्लभ झाला. तुम्ही आठवारे मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या जन्माला आल्यानंतर या देहाचं सार्थकताच करायची असेल, या देहाचं सोनं करायचं असेल, या देहाचं फलित जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करा, तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग काय होईल, पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीनं त्या भगवंताचं सातत्यानं मुखामध्ये नामधारण करूया. आणि जो वेळ मिळेल, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही. म्हणून आम्हाला संत महात्म्यांनी सांगितलं, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. स्वहित काय आहे, वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची साळ दिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठ नाम घ्यावे. त्या भगवंताचं सातत्यानं भगवंताच्या मुखामध्ये तुमच्या सर्वांच्या आणि माझ्या सहित भगवंताच्या मुखामध्ये नाम राहावं. आणि मुखामध्ये नाम राहिल्यानंतर काय होईल, अंतःकरण शुद्ध होईल. कर्माचं एकच फल आहे, कर्मानं मोक्ष मिळणार नाही महाराज. पण कर्माचं एक फल आहे, ती पहिली पायरी आहे, मोक्षाला जाण्याची पहिली पायरी आहे. सुख प्राप्त करून घेण्याची पहिली पायरी कोणतं असेल तर ते कर्म आहे. आणि ते कर्म हे अबाधित असावं, निष्काम असावं, आणि त्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा असू नये महाराज. आणि ते कर्म मानसिक जरी कर्म असेल तर नाम घेण्याचं जे असेल कर्म, ते मानसिक जरी कर्म असेल तर त्या कर्मानं काय होईल, अंतःकरण शुद्ध होईल. आणि अंतःकरण एकदा शुद्ध झालं की मग त्यावर भगवान परमात्मा विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. मग आमची अवस्था काय होईल, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत,
हा भक्तियोग जाण निश्चित माझा, अशी अवस्था आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ही अवस्था तुम्हा सर्वांना आम्हाला प्राप्त व्हावी अशी भगवान त्या सर्वांच्या बुद्धी कोशामध्ये आम्हाला ती बुद्धी द्यावी, एवढीच मागणी त्या भगवंताकडे मागणी मागतो. झालेली सेवा गुरुवारी मधुकर पाटील महाराज कावणेकर, माझे आईवडील, तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप यांच्या चरणावर समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. बरोबर आहे ते अण्णांचंच आहे, ते कुणाचंही नाही महाराज. कारण त्या बोलण्यामध्ये महाराजांच्या तळमळ आहे. आम्हाला महत्पुण्यानं महाराज भेटलेले आहेत आणि महाराजांनी रात्री डोळ्यात पाणी भरवणे, आम्ही त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध राहू नये हे आमचं मूर्खपण आहे महाराज. मी तो अल्पमतीहीन असा असावा, मी दुर्भाग्य आहे असं वाटावं सातत्यानं. महाराज म्हणाले किती नामरूपाधिक आम्ही म्हणतो महाराज, नामरूपाचा बाद करावा म्हणतो महाराज, पण आमच्याकडनं व्हायला तयार नाही. पूज्यता डोळा न देखावी अशी अवस्था व्हावी. असू द्या, बोलत बोलत थोडं पुन्हा विषय वाढायला नको. झाल्याशिवाय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम